हालेलुया. लूक याचा 2रा अध्याय आणि 25वे वचन. ओके, 25 ते 28 वचन कोणीतरी वाचा. लूक 2:25. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथे जो आहे ना, हा एक शिमोन आहे, ह्याचं नाव आहे. खूप वयस्कर व्यक्ती. ओके, हे शिमोन बद्दल आणि याच्याच पुढे हन्ना बद्दल 36व्या वचनापासून दिले. आपण सगळ्यांनी वाचलं असेल. खूप छोटस यांच्याबद्दल बायबलमध्ये मेन्शन केलेलं आहे, ते पण लूकच्या पुस्तकात केलेलं आहे. ओके, पण ना ह्या दोघांच्या जीवनावरून आपण आज काहीतरी पाहणार आहे. सी, इफ यू आर नॉट अ प्रेयर वॉरियर, तुमचं नाही का देवासोबत वैयक्तिक रिलेशनशिप नाहीये, ते प्रार्थनेचं जीवन नाहीये, तुम्ही सगळ्या गोष्टी करत असताना, संसार, तुमचं काम किंवा अजून जे काही आहे ते करत असताना देवाच्या सानिध्यात बसून देवाला जे पाहिजे ते जर तुम्ही करत नाही ना, यू कॅन नॉट मेक एनी डिफरन्स. तुम्ही तुमच्या जीवनात बदल करू शकत नाही. परिस्थितीला घाबरायचं नाहीये, समोरच्या चॅलेंजेस पुढे नाही का हतबल व्हायचं नाहीये. तर ह्यातून बाहेर पडण्यासाठी आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे हे जाणून देवाच्या अधिक आणि अधिक आणि अधिक जवळ जायचंय. हालेलुया. मोझेस ही स्पेंड टाइम इन द व्हेरी प्रेझन्स ऑफ द लॉर्ड. शमूएल देवाच्या सानिध्यात मोठा झाला. मंदिराशिवाय त्याचं घरच मंदिर होतं, त्याला त्याच्या आईने सोडलं होतं, देवाला समर्पित केलं होतं हन्नाने. प्रेज द लॉर्ड. कुठे झाला त्याला असं नव्हतं की कधीतरी वर्षातून एकदा किंवा दोनदा लोक मंदिरात जातात, नो, आणि आपल्या घरी राहतात. शमूएल कसा वाढला होता? त्याचं घर, त्याचं उठणं बसणं झोपणं निजणं सगळं ना देवाच्या मंदिरात व्हायचं. ती जागा होती त्याची. प्रेज द लॉर्ड. मोठं झाल्यानंतर रामा नावाच्या गावी तो राहायचा आणि रेग्युलर तो मंदिरामध्ये ये जा करायचा, पण त्याच्या गावात सुद्धा त्याने देवासाठी एक वेदी स्थापिली होती. प्रेज द लॉर्ड. सो हे जे लोक आहेत ना, यांनी देवाच्या सानिध्याला स्वतःचं वसतिस्थान बनवलं होतं. स्तोत्रसंहिता 91 सांगतं, ही हू ड्वेल्स इन द सिक्रेट प्लेस ऑफ द मोस्ट हाय शॅल अबाइड अंडर द शॅडो ऑफ द ऑलमायटी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ की जो सर्व समर्थाच्या गुप्तस्थली वसतो तो परमेश्वराच्या पंखाखाली आश्रय करेल. हालेलुया. याचा अर्थ एक असं ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्हाला देवासोबत जायचंय, तुम्हाला तिथे टाइम स्पेंड करायचा आहे. मग तुम्ही म्हणणार, अरे माझी झोपच नाही झाली, मी आज खूपच थकले आहे, आज वेळच नाही मिळाला, आज दिवसभर पाहुणे आले होते, आज ऑफिसमध्ये खूप हेक्टिक दिवस गेला, आज खूप प्रयत्न केला पण काही झालंच नाही. हे नाही चालणार. हालेलुया. सिक्रेट प्लेस, त्या सानिध्यात जायचंय. हा जो शिमोन होता ना, हा शिमोन, बायबल सांगतं, तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. एक मनुष्य होता शिमोन नावाचा, यरुशलेमेत होता. फार काही खास नव्हता, पण बायबल त्याच्याबद्दल काय सांगतं? तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून कोण होता? ही वॉज रायचस. आणि तो भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. हालेलुया. 4 गोष्टी सांगितल्यात त्याच्याबद्दल. एक यरुशलेमेत शिमोन नावाचा माणूस होता. कोण होता? फर्स्ट, नीतिमान होता, भक्तिमान होता, इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता, आणि फोर्थ, त्याच्यावर पवित्र आत्मा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या काळात ह्या व्यक्तीवर पवित्र आत्मा होता. प्रेज द लॉर्ड. तो इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता. म्हणजे काहीतरी रहस्य त्याला कळालं असेल, काहीतरी गोष्टी त्याला समजल्या असतील. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. होली स्पिरिटने, पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं होतं, हा वयस्कर झालाय, हा म्हातारा झालाय. हालेलुया. पण प्रभू स्पष्ट बोलला होता की प्रभूच्या, हालेलुया, प्रभूच्या ख्रिस्ताला, हे वाक्य मला खूप आवडते. इकडे येशूला नाही लिहिलंय, काय लिहिलंय? प्रभूच्या ख्रिस्ताला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी खूप वेळा व्हॉट इज जीसस अँड व्हॉट इज जीसस क्राइस्ट अँड व्हॉट इज क्राइस्ट जीसस, म्हणजे येशू ख्रिस्त आणि ख्रिस्त येशू, बायबलमध्ये जेव्हा वाचाल मत्ती, मार्क, लूक, योहान, येशू 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 दिसेल. पत्र सुरू झाली प्रेषितांची कृत्यांपासून, तुम्हाला दिसेल येशू ख्रिस्त, आणि रोमन्स पासून पुढे जर वाचायला लागले तुम्हाला दिसेल ख्रिस्त येशू. सो हे जे नाही का बदल आहे, याच्या मागे एक रहस्य आहे. येशू काय आहे, ख्रिस्त येशू काय आहे, येशू ख्रिस्त काय, ह्या सगळ्यांमध्ये ना एक प्रकटीकरण आहे. काही वेगळे ब्लेसिंग्स आहेत, काही वेगळं रेव्हलेशन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे देवाचं वचन सांगतं, पवित्र आत्म्याने त्याला काय प्रगट केलं होतं? प्रभूच्या ख्रिस्ताला. ख्रिस्त मीन्स अनॉइंटेड, अभिषिक्त, मसीहा. ओके, देवाच्या
ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही. प्रभूच्या ख्रिस्ताला येशू ख्रिस्त कधी झाला माहिती? वधस्तंभावर गेल्यानंतर लोक ख्रिस्त म्हणून ओळखू लागले. पेत्र एकमेव होता ज्याने, ज्यावेळेस प्रभू येशू सगळ्यांना बोलवताना म्हणतो की लोक माझ्याबद्दल काय म्हणतात? ते म्हणतात कोणी एलिया, कोणी संदेष्टा, कोणी जुन्या करारातला कोणी पुन्हा जिवंत झालाय, कोणी कोणी म्हणतं की हे अशापैकी कोणीतरी आला आहे. आणि मग येशू म्हणतो की तुम्ही मला काय म्हणता? आता लोक काय म्हणते हे समजलं. त्यावेळेस पेत्र उभा राहतो आणि पेत्र काय म्हणतो माहिती का? तुम्ही जिवंत देवाचे पुत्र, तुम्ही ख्रिस्त आहात. हालेलुया. आणि प्रभू येशू त्याला काय म्हणतो? बारियोना, शिमोना बारियोना, हे रक्त आणि मांसाने, कोणत्या शरीराने, कोणत्या व्यक्तीने रक्त आणि मांसाने तुला विदित केलं नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केले की मी तो ख्रिस्त आहे. सो येशू ख्रिस्त आहे ही आयडेंटिटी येशू वधस्तंभावर जाईपर्यंत कोणाला माहित नव्हती. हालेलुया. आणि इकडे ह्या माणसाला अजून येशूचा जन्म झाला नाही तेव्हाच पवित्र आत्म्याने सांगितले की शिमोना, देवाच्या ख्रिस्ताला, प्रभूच्या ख्रिस्ताला, प्रभूच्या अभिषेक्ताला, प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही. तर तू काही कधी येऊ दे ख्रिस्त, तोपर्यंत तू जिवंत राहणार, असं पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं होतं. आणि बायबल सांगते की येशू ख्रिस्ताचा जन्म झालाय. हालेलुया. आणि शुद्धीकरणाचे दिवस भरले. याचा अर्थ 40 दिवसानंतर, जुन्या करारात जर एखादीला मुलगा झाला तर शुद्धीकरणाचे दिवस किती, मुलगी झाली तर शुद्धीकरणाचे दिवस किती स्त्रीसाठी हे दिलेले. आणि बायबल सांगते येशूचा जन्म झाल्यानंतर, मरियमचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यानंतर तिने काय केलं माहितीये का? आपापल्या ऐपतीप्रमाणे ते अर्पण घेऊन मंदिरामध्ये जातात. तर आता प्रभू येशूला समर्पण करण्याचा दिवस आहे. लहान बाळाला आपण परमेश्वराच्या मंदिरात समर्पण करतो, डेडिकेशन करतो. ओके. आता येशूला समर्पण करायसाठी मरिया आणि जोसेफ त्याला मंदिरामध्ये घेऊन आले आहेत. आणि हालेलुया, मंदिरात आले तर मंदिरात किती लोकांची गर्दी असेल विचार करा. आणि हा शिमोन आहे, याला पवित्र आत्म्याने सांगितलं उठ. हालेलुया. बायबल सांगतं आत्म्याने त्याला मंदिरात आणले. हे योसेफ आणि मरिया बाळ येशूला, 40 दिवसाच्या, 1.25 महिन्याच्या बाळ येशूला घेऊन मंदिरामध्ये समर्पण करायला गेलेत. आणि पवित्र आत्मा ह्याच्यावर आला आणि ह्याला म्हणाला उठ. थेट हा मनुष्य मागून, गर्दीतून, सगळीकडून कुठे गेला? एकदम फ्रंट लाईन मध्ये गेला, एकदम पुढे गेलाय, जिथे समर्पण करायला येशूचं गेलेत. कोणी ह्याला थांबवू शकलं नाही, कोणी ह्याला बोललं नाही तू कुठे चाललाय, कसा चाललायस. हा तिकडे पूर्ण पुढे गेलाय, मंदिरात घेऊन आला. आणि त्याने काय केलं बघा, आत्म्याने त्याला मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आई बाप येशूला आत घेऊन आले. हालेलुया. ते लोक येत आहेत आणि आत्मा ऑलरेडी ह्या शिमोनाकडे आलाय आणि ह्याला काय मंदिरामध्ये घेऊन गेला. आणि येशूचं समर्पण करण्यासाठी योसेफ, मरिया त्याला आत घेऊन आले. तेव्हा त्याने आपल्या हातात घेऊन, ओके, येशूला आपल्या हातात घेतलं. 1.25 महिन्याचं किंवा बाळ येशू, हार्डली 40-50 दिवसाच्या बाळ येशूला याने हातात घेतलं आणि देवाचा धन्यवाद करीत म्हटले. काय म्हटलं त्याने? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यु नो, हा माणूस जर नाही का देवासोबत वेळ घालवत नसता, हा माणूस बाहेर काय घडतंय, कसं घडतंय हे न पाहता यरुशलेमेच्या सांत्वनाची, यरुशलेमेच्या तारणासाठी देवाकडे जर मध्यस्थी करत नसता, ह्याचं देवासोबत जर रिलेशनशिप नसताना, तर त्या काळात हा पवित्र आत्म्याने भरलेला नसता. हालेलुया. इट वॉज हिज कॉव्हनंट. त्याचा एक करार होता देवासोबत. त्यांनी स्वतःला समर्पित केलं होतं. तो यरुशलेमेच्या सांत्वनाची वाट पाहत होता. तो जितके दिवस होता ना, तितके दिवस तो परमेश्वराच्या सानिध्यात होता. त्याचा एक प्रार्थनेचं जीवन होतं. ही वॉज अ मॅन ऑफ अ प्रेयर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं तेव्हा त्याने येशू बाळाला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊन देते. देवा, हे बाळ आहे. पवित्र आत्म्याने सांगितलं, त्यांनी नाही विचारलं. मरिया आणि योसेफला पण माहित नाही की हा ख्रिस्त आहे. हालेलुया. त्यांना नाही का देवदूत आला होता मरियाकडे, मरियाला म्हणाला होता त्याचं नाव इमॅन्युएल ठेव, आम्हा सन्निध देव. ख्रिस्त ही ओळख त्यांनाही माहित नव्हती. हालेलुया. येशू नाव त्याचं ठेवलं होतं. पण याला माहिती की हा देवाचा ख्रिस्त आहे, हाच तो आहे जो देवाचा कोकरा आहे, हाच तो आहे जो वधस्तंभावर खेळण्यात येणार आहे, आणि हाच ना देवाचं नाही का तारण घेऊन या जगामध्ये आलाय. आणि तो म्हणतो की आता देवा, मी तुझं तारण पाहिले, आता मी मरू शकतो, कारण मला माहितीये तू मला ह्या दिवसासाठी जिवंत ठेवलं होतंस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे
तारण पाहिले आहे. हालेलुया. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी ही गोष्ट ना, ही लाईन 32 तुमच्या बायबलमध्ये मार्क करून ठेवा. हालेलुया. ते परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. तुम्हाला माहितीये परराष्ट्रीयांचा तारण किंवा ह्या गोष्टी कधी झाल्या? येशू जन्मल्यावर, मिनिस्ट्री झाल्यावर, सगळ्या गोष्टी झाल्यावर, ज्यावेळेस प्रेषित पौलाचं शौलाचं तारण होऊन तो प्रेषित पौल बनला, त्यावेळेस परमेश्वर त्याला बोलला, जा परराष्ट्रीयांकडे जा. परराष्ट्रीयांचं तारण त्यावेळेस व्हायला लागलं. हालेलुया. पण हा 40 दिवसाच्या येशू बाळाला हातात घेतो आणि ह्याला माहितीये की परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड, हालेलुया, हे तारण तो हा शिमोन आहे ना, यरुशलेमेच्या सांत्वनाची वाट पाहतोय. पण पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले की हाच देवाचा ख्रिस्त आहे, हा प्रभूचा ख्रिस्त आहे. आणि त्या बाळाला तो हातात घेतो आणि पवित्र आत्मा त्याला काय दाखवतोय की सर्व राष्ट्रांसमक्ष, पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांसमक्ष तू सिद्ध केले. परराष्ट्रीयांसाठी सुद्धा प्रकटीकरण होण्यासाठी हा प्रकाश आहे. हालेलुया. परराष्ट्रीयांचं सुद्धा तारण होणार, ते सुद्धा देवामध्ये येणार. ही गोष्ट त्या शिमोनाला जो यरुशलेमेत होता त्या वेळेस पासून माहित होती. तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. वी आर दोज पॅगन पीपल. आपण ते परराष्ट्रीय आहोत. आपण ते नाही का वेगळी लोक आहोत, ज्याबद्दल इकडे लिहिलंय परराष्ट्रीयांसाठी प्रकटीकरण होण्यासाठी उजेड आपल्यासाठी प्रभू येशू बनला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्याविषयी हे जे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व आई यांना आश्चर्य वाटले. येशूच्या आई वडिलांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया हिला काय म्हणाला पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमिले आहे. हालेलुया. तिला सुद्धा माहित नाही, पण त्या सगळ्या गोष्टी ह्या शिमोनाने सांगितले. यासाठी पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भुसकून जाईल. इतक्या सगळ्या गोष्टी या शिमोनाने सांगितल्या. वाय? कारण तो देवासोबत वेळ घालवायचा. तो परिस्थितीकडे पाहायचा नाही, समस्येकडे पाहायचा नाही, किती पाप चाललंय, किती गोष्टी चालल्या, कुरकुर करणारा त्याचा स्वभाव नव्हता. तर त्याचा स्वभाव काय होता? काही दिसू दे, काही वाईट वाटू दे, लगेच आपल्या वेदीकडे परमेश्वराच्या सानिध्यात जायचं, प्रार्थना करायची. हा एक प्रार्थना योद्धा होता शिमोन आणि देव त्याला बोलला होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. त्या काळात त्याने पवित्र आत्मा मिळवला होता. हालेलुया. कशाद्वारे? देवासोबत त्याचं जे वैयक्तिक नातं होतं त्याद्वारे. मला तुम्हाला सांगू द्या, जर तुमचं नाही का रोजचं मागणी आणि रोजचं धन्यवाद, रोजचं तुमची मी, माझी फॅमिली, माझं काम, माझे कर्ज, माझं हे, माझा आजार आणि ह्याच्या पलीकडे जर तुमची प्रार्थना नाहीये, ह्याच्या पलीकडे जर देवाच्या सानिध्यात तुम्ही थांबत नाही, या रुटीन प्रार्थनेपेक्षा वेगळं जर तुम्ही देवाला वेळ देत नाही ना, यू कॅन नॉट मेक एनी डिफरन्स. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये चालत आलेले पिढ्यानपिढ्यापासूनची बंधनं नाही तोडू शकणार, त्यातून नाही बाहेर पडणार. यू हॅव टू स्पेंड टाइम विथ द लॉर्ड. हा शिमोन, त्याला माहित झालं, पवित्र आत्मा त्याला घेऊन गेला आणि तो मंदिरात पोहोचला आणि त्याचे आई बाप येशूला घेऊन तिकडे आले. त्यांनी त्या बाळाला हातात घेतलं. ते आले त्याला मंदिरात समर्पण करण्यासाठी, 1.25 महिन्याच्या बाळाचं डेडिकेशन करण्यासाठी. हा शिमोन तिथे थांबले. ह्या शिमोनाने देवाच्या ख्रिस्ताला पहिल्यांदा पाहिलं. हालेलुया. कोणालाच माहित नाही की हा तो ख्रिस्त आहे, पण या शिमोनाने पाहिलं, प्रभूच्या ख्रिस्ताला हातात घेतला आणि ही वॉज सॅटिस्फाईड. तो म्हणाला की नाही का, मी तुझं तारण पाहिलंय, आता नाही का मी शांतीने मरू शकतो, मी शांतीने जाऊ शकतो. व्हॉट अ लाईफ. काय सुंदर जीवन आहे ना हे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन वाचा, संदेश्री हन्ना बद्दल. ओके. लूक याचा 2रा अध्याय 36 ते 38 कोणीतरी वाचा. हालेलुया. ही संदेश्री हन्ना, हिच्या जीवनावरून इतकं काही शिकण्यासारखं आहे ना, इतकं काही. बायबल सांगतं हन्ना नावाची एक संदेश्री होती. कोण होती? शी वॉज अ प्रोफेटेस. हालेलुया. हालेलुया. एक संदेश्री होती, एक संदेश्री, एक भविष्यवक्ता होती, एक प्रोफेटेस होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ओके. तिचं कुठलं कुळ आहे, काय आहे, सगळं दिलंय. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्षे राहिली होती. हालेलुया. इथे काय लिहिलंय तिच्याबद्दल माहिती? की ती आता खूप म्हातारी झाली आहे, पण ती तिच्या नवऱ्यासोबत ना 7 वर्ष फक्त राहिली होती. हालेलुया.
नवऱ्याजवळ 7 वर्षे राहिली होती आणि आता ती किती 84 इयर्सची आहे, 84 वर्षाची आहे. प्रेज द लॉर्ड. हन्ना, तिचं वय किती आहे ज्यावेळेस ती येशूला भेटते, लक्षात ठेवा, 84 वर्षाची विधवा असून. हालेलुया. सो ह्या हन्ना बद्दल ना, या 2-3 वचनामध्ये जे सांगितलंय ना, त्यावरून आपण आज पाहूया. ही हन्ना आहे ना, आता आपल्याकडे ना, आता नाही का 20, 25, 30, 35, थेट 40 मध्ये पण लग्न होतात, काही प्रॉब्लेम नाही. परंतु आपल्याकडे जर तुम्ही एक 10-20 वर्ष आधी पाहिलं ना, तर 20 वर्ष म्हणजे खूप झाली. 20व्या वर्षी लग्न व्हायचं. 30 वर्ष मागे गेलं तर मुलीचं नाही का 14व्या वर्षी, 12व्या वर्षी लग्न होऊन जायचं. मुलगी 9वी-10वीला आली की लग्न व्हायचं. माझ्या स्वतःच्या क्लासमध्ये ज्यावेळेस आम्ही 10th ला होतो, मुंबईला असून सुद्धा माझ्या 10वीत असताना 2-3 मैत्रिणींची लग्न, 10वीचा पेपर दिला आणि त्यांची लग्न ऑलरेडी झाली होती. रिझल्ट घ्यायला आले तेव्हा गळ्यात मंगळसूत्र वगैरे घालून आल्या होत्या. सो आताही काही ठिकाणी पाहाल की 20 वर्ष, 22 वर्ष खूप झाली मुलीची लग्न होतात. त्या काळात आता 2000 वर्षापेक्षा आधीचा काळ आहे हा. त्या काळामध्ये 14-15 वय खूप झालं, मुलीचं लग्न व्हायचं. जर बेसिक आपण कॅल्क्युलेशन किंवा बेसिक समजा एक 18 वर्षाची असताना किंवा 20 वर्षाची असताना या हन्नाचं लग्न झालं असेल. ओके, जर तुम्ही धरलं की 18 वर्षाची, 20 वर्षाची असताना समजा हिचं लग्न झालं असेल, बायबल सांगतं की ती कौमार्य काल संपल्यापासून, म्हणजे ती तरुण होती, तिचं लग्न झालं आणि ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली. त्यानंतर तिचा नवरा मेला, ती विधवा झाली. नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती, म्हणजे तिने तिच्या लाईफचे नाही का कौमार्य काल संपल्यापासून किंवा लाईक ती तरुण होती, शी वॉज वर्जिन, शी गॉट मॅरिड आणि नाही का 7 वर्ष नवऱ्यासोबत राहिली आणि नंतर ती विधवा झाली. आणि समजा ती एक 18 वर्षाची असेल ना, तर हार्डली 25-26 वर्षाची असेल जेव्हा ती विधवा झाली. ओके, म्हणजे एकदमच तरुण. ओके, एक 25 वर्षाची असेल, 20-22 वर्षाची असेल ज्या वेळेस ती विधवा झाली. आणि आता काय झाले, तेव्हापासून ती विधवा झाली तेव्हापासून ती काय करायची माहिती, तिने दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये लक्ष नाही घातलं, तिने दुसरं लग्न केलं नाही, ती आई वडिलांकडे गेली नाही. बायबल सांगतं काय करायची, ती मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून, हालेलुया, रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने तिचं जीवन बदलून टाकलं. नवरा नाहीये. एक विचार करा, त्या काळामध्ये स्त्रियांना जास्त फ्रीडम नव्हतं, स्त्रिया जास्त काही करू शकत नव्हत्या, स्पष्टपणे बोलू शकत नव्हत्या. दो शी वॉज अ प्रोफेटेस, ती एक संदेशची होती. परंतु तिने काय केलं माहिती, तिचा नवरा मेलाय, तिने स्वतःच्या जीवनाचं काय करायचं, मी तर तरुण आहे, माझ्यासमोर एवढं भलं आयुष्य पडलंय, मी काय करू, असा विचार नाही केला तिने तिचं जीवन नाही का टर्न अराउंड केलं. लाईक तिला संपूर्णपणे स्वतःला परमेश्वरासाठी समर्पित केलं आणि तिने उपवास आणि प्रार्थना ही लाईफस्टाईल फॉलो केली. उपवास प्रार्थना, उपवास प्रार्थना, उपवास प्रार्थना. ओके, बायबल सांगतं उपवास आणि प्रार्थना ती करायची. ती रात्रंदिवस नाही का सेवा करायची, मंदिर सोडून जायचीच नाही, मंदिरामध्येच राहायची. शमूएल मंदिरामध्ये वाढला, हिचं नाही काही तरुणपणामध्ये विधवा झाल्यापासून मंदिरालाच हिने स्वतःचं घर बनवलं. हालेलुया. त्या मंदिरातच ती राहायची, उपवास आणि प्रार्थना करायची. तिचं जीवन जे आहे ना, तिने प्रार्थनेचं आणि उपवासाचं, अ फास्टेड लाईफ, अ लाईफ ऑफ अ प्रेयर वॉरियर. ओके, लाईफ ऑफ अ पर्सन विच कंटिन्युअसली प्रेइंग, शी वॉज लाईक दॅट वुमन. ओके, तिने काय केलं, त्या तरुणपणापासून तिने स्वतःला देवाच्या राज्यासाठी समर्पित केलं. मंदिरामध्ये राहायची, कंटिन्युअसली उपवास प्रार्थना, रात्रंदिवस ती उपवास प्रार्थना करायची. सुरुवातीला लोकांना वाटलं असेल हिला शॉक लागला नाही ना, हिचा नवरा मेला आहे. विचार करा ना, कसं वाटत असेल, एकदम तरुण पोरगी, नवरा गेला हिचा, विधवा झालीये, हिला वेड लागलं का, मानसिक त्रास होतोय का, डोक्यावर परिणाम झालाय का, काहीच खात पित नाही. किती लोक विचार करत असेल, घरातल्यांना टेन्शन आलं असेल, काय करायचं, आणि मंदिरातच राहते, रडते, उपवास करते, काही खात पित नाही, रात्रंदिवस प्रार्थना करते, बोलत राहते. हन्ना ज्यावेळेस रडून रडून प्रार्थना, जुन्या करारातली शमूएलाची आई हन्ना जेव्हा रडून रडून प्रार्थना करत होती, एली याजकाला वाटलं की ती नाही का द्राक्ष रस पिऊन, दारू पिऊन तिकडे बडबड करते. ही जेव्हा असं करत असेल, लोकांनी किती गैरसमज केला असेल, लोकांना काय वाटलं असेल, ही अशी का वागतेय, एकदम तरुण वयामध्ये विधवा झाल्यामुळे याच्यावर मानसिक परिणाम झाला असेल, कदाचित तिला काय होतंय कळत नसेल. पण तिने त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, तिने तिच्या परिवाराकडे जायचं ठरवलं नाही. कदाचित तिचे आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक बोलत असतील, चल ये, हे कर, ते कर, आपण असं करू. नो,
तिने तिच्या जीवनाचं काही करायचं हे ठरवलं आणि तिने मंदिरामध्ये देवाच्या सेवेमध्ये स्वतःला अर्पण केलं. उपवास, प्रार्थना, रात्रंदिवस सेवा, मंदिरामध्ये राहायची. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं, समजा किती वर्ष, आता ती नाही का एक 20-25 वर्षापासून 84 वर्ष होईपर्यंत ती आता 84 वर्षाची विधवा आहे. मंदिरामध्येच आहे, रात्रंदिवस उपवास प्रार्थना करते आणि तिकडेच राहते. प्रेज द लॉर्ड. इतकी म्हातारी झालीये ती, इतकी 84 वर्षाची वृद्ध झालीये, तरी सुद्धा ती नाही का उपवास प्रार्थनेचं लाईफस्टाईल सोडलं नाही. असं नाही की मी तरुण आहे, मी उपवास करू शकते, आता चांगलं आहे, मी केलं आणि वय जसं होत आलं तसं सोडून दिलं. नो. फास्टेड लाईफ, उपवासाचं जीवन ती नाही का 84 वर्षाचं असेपर्यंत जगली. मंदिरामध्येच राहिली, तिने स्वतःला देवाच्या सेवेमध्ये अर्पण केलं. आणि बायबल सांगतं की आता कोण आलेत? हा शिमोन यरुशलेमेत तिकडे होता, जो मंदिरात गेलाय. येशूचे आई वडील बाळाला घेऊन आलेत, येशूला, 1.25 महिन्याच्या येशूला. आणि तिकडेच ही संदेश्री हन्ना, तिला देवाच्या आत्म्याने सांगितलं. हालेलुया. आणि बायबल काय सांगतं? तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. कोणी तिला सांगितलं? कोणी सांगितलं? तिने नाही का पाहिलं मरिया, योसेफ आणि त्या बाळाला, आणि तिला काहीतरी इकडे मिळालं, तिला समजलं. तिने थेट त्या मंदिरामध्ये परमेश्वराचे आभार मानले. आई वडील त्या येशूला घेऊन आले. त्या मंदिरातल्या याजकाला माहित नाही, कोणाला माहित नाही, पण हिला माहितीये आणि त्या शिमोनाला माहितीये की त्यांनी आज काय पाहिलं. एवढे वर्षाची उपवास प्रार्थना, एवढ्या वर्षाचं सॅक्रिफाईस, एवढे वर्ष त्या मंदिरात एकटं राहणं, त्या सगळ्याचं सांत्वन झालं होतं, त्या सगळ्याचं समाधान तिला मिळालं होतं, कारण तिने काहीतरी तिकडे पाहिलं. शी वॉज सॅटिस्फाईड. हालेलुया. बायबल सांगतं रात्रंदिवस ती सेवा करायची. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते, त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली. कोणाला? जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते. हालेलुया. ही हन्ना कोण बनली माहिती का? ती एक सुवार्तिक बनली वयाच्या 84व्या वर्षी. हालेलुया. जसा यरुशलेमेच्या सांत्वनाची वाट हा शिमोन पाहत होता, असे काही सिलेक्टेड लोक होती. हालेलुया. जे यरुशलेमेच्या सांत्वनाची वाट पाहत होती, म्हणजे असे काही लोक होते जे मंदिरात यायचे, प्रार्थना करायचे, देवाजवळ रडायचे, देवाजवळ आक्रोश करायचे की प्रभू, कधी तू यरुशलेमेचं सांत्वन करणार? कधी या इस्रायलाला वाचवणार? कधी तू आम्हाला मुक्ती देणार? प्रभू, कधी आमच्यावर दया करणार? प्रभू, आम्हाला यातून बाहेर काढ, आमच्या समाजाला वाचव. जे लोक रात्रंदिवस प्रार्थना करायचे ना, अशी काही लोक होते आणि त्या सगळ्यांना ती याच्याबद्दल सांगू लागली. हालेलुया. 84व्या वर्षी ती एक सुवार्तिक बनली. देवाच्या राज्याचा महिमा, येशू ख्रिस्ताबद्दलच्या गोष्टी ती सांगू लागली. येशू ख्रिस्त 1.25 महिन्याचं बाळ आहे. तिने त्या 1.25 महिन्याच्या बाळामध्ये असलेल्या त्या तारणाऱ्याला, त्या देवाच्या योजनेला पाहिलं. जर 84व्या वर्षी सुद्धा उपवास आणि प्रार्थना करून ही हन्ना देवाच्या मंदिरात रात्रंदिवस सेवा करण्यात वेळ घालवते, 84व्या वर्षी असं नाही म्हणत, ओ लॉर्ड थँक्यू, आता मी स्वर्गात यायला तयार. नो. शी स्टार्टेड हर मिनिस्ट्री अगेन. तिने पुन्हा सेवा सुरू केली. तिने बोलायला सुरुवात केली. तिने लोक काय बोलतायत, कसं बोलतायत, इकडे लक्ष नाही दिलं. विचार करा, कोणाला जाऊन सांगितलं असेल हे देवाचं तारण आहे, हे बाळ जन्माला आलंय, आणि लोक म्हणाले असेल वेळी झाली का काय, हे बाळाला बघून ही बोलतेय. तिने तिकडे लक्ष दिलं नाही. तिने सुवार्ता सांगायला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. त्या सर्वांस ती त्याच्याविषयी, म्हणजे त्या बाळाविषयी, येशू विषयी सांगू लागली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूची मिनिस्ट्री इकडून 30 वर्षानंतर सुरू झाली. आफ्टर 30 इयर्स. 30 वर्ष आधी ही आणि शिमोन, जे प्रार्थना योद्ध्याचे, देवासोबत वेळ घालवतायत, त्यांना देवाने काही गोष्टी प्रगट केल्या होत्या. ते व्यक्ती बनले ज्यांनी देवाच्या ख्रिस्ताला पाहिलं, ज्यांनी देवाचं तारण पाहिलं, ज्यांनी परराष्ट्रीयांवर होणारी कृपा पाहिली, ज्यांनी यरुशलेमेचं सांत्वन पाहिलं. प्रेज द लॉर्ड. कशामुळे ह्या गोष्टी झाल्या माहिती? त्यांनी समाजाकडे, परिस्थितीकडे, स्वतःच्या दुःखाकडे डोळे नाही लावले. जर 84 वर्षाची म्हातारी, एवढी विधवा, एकटी, लाचार, हतबल,
काहीच सपोर्ट नसलेली स्त्री सुद्धा देवाच्या राज्याचा महिमा करू शकते. तर तुम्हाला आणि मला कोणती गोष्ट अडवते? कोणती गोष्ट तुम्हाला आणि मला प्रार्थना करू देत नाही? तुम्हाला आणि मला कोणती गोष्ट पुढे जाऊ देत नाही? काय कारण आहे आपल्याकडे की नाही प्रभू जमत नाही, नाही आज पाहुणे आले, आज काम खूप आहे, आज हेच नाही, आज उपवासच आहे, आज पैसेच नाही, आज घरात रेशनच नाही, आज गाडीला जायलाच वेळ नाही, पेट्रोल नाहीये, आज पाऊसच आला आहे, आज हेच होत आहे. कोणतं कारण आपल्याकडे आहे की आपण ना मंदिरात जात नाही, आपण प्रार्थना करत नाही, आपण एकत्र येत नाही, आपण एकमेकांना ना एनकरेज करत नाही? ही म्हातारी 84 वर्षाची विधवा स्त्री सगळ्यांना सांगू लागली येशू बद्दल, त्या तारण्याबद्दल, त्या ख्रिस्ताबद्दल सांगू लागले. आणि आज आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या घरातल्यांना, आपल्या शेजाऱ्यांना सुद्धा सांगताना विचार करतो. यू नीड टू बिल्ड अप द लाईफ ऑफ अ प्रेयर वॉरियर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना योद्ध्याच्या जीवनाची बांधणी तुम्हाला करायला लागणार आहे. आय एम टेलिंग यू, हे लोक कोण होते माहिती? हे लोक गर्दीमध्ये हा हा हु करणारे लोक नव्हते. हे एकटेपणात देवाच्या सानिध्यात बसणारे लोक होते. द मोर यू स्पेंड टाइम इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड, द मोर यू बिकम लाईक हिम. जितका जास्त वेळ देवाच्या उपस्थितीमध्ये, सानिध्यामध्ये तुम्ही घालवता, तितकं तुम्ही त्याच्या सारखं बनता. जितका वेळ तुम्ही जगात घालवता, तितकं तुम्ही जगिक बनता. जितका वेळ तुम्ही एका वाईट मित्रासोबत घालवता, तितकं तुम्ही त्या वाईट मित्रासारखं बनता. एखादा चांगला व्यक्ती जर मस्ती करणाऱ्या, वाईट बोलणाऱ्या, शिवीगाळी करणाऱ्या व्यक्तीसोबत, मित्रासोबत जास्त वेळ असेल तर आज उद्या आठवड्याभराने त्याच्या मुखातून तीच भाषा, तीच बोलण्याची लकब, त्याच शिवीगाळी बाहेर पडतात. जर कंटिन्युअसली तुम्ही नाही का दारू पिणाऱ्या फ्रेंड सोबत, स्मोकिंग करणाऱ्या फ्रेंड सोबत जर वेळ घालवताय, तुम्ही आज ना उद्या ती गोष्ट करता. तुमचे बोलणं, विचारसरणं, राहणीमान तसं बनतं. जर जे लोक कंटिन्युअस काम करतात, जे लोक मेहनती आहेत, जे अभ्यास करतात, ह्यांच्या सोबत तुम्ही बसताना तुम्हालाही वाटतं अरे मी का वेळ घालवते, मी सुद्धा अभ्यास करावा. तसं जितका जास्त वेळ तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये घालवता, तितकं जास्त तुम्ही त्याच्या सारखं बनता. हन्ना आणि हे शिमोन आहे ना, त्यांनी देवाला नाही का, देवासोबत वेळ घालवण्यासाठी काही गोष्टी केल्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांनी ना स्वतःला अर्पण केलं, स्वतःचा वेळ त्यांनी देवाला दिला. स्वतःसाठी नाही का, देवा हे काय झालं, काय हे माझा नवरा मेला, मी आता तरुणपणात काय करू, मी कुठे जाऊ? नो, त्यांनी रडणं नाही स्वीकारलं. त्यांनी त्या परिस्थितीमध्ये परमेश्वरासोबत स्वतःच्या जीवनाची बांधणी करायचं ठरवलं. सो हालेलुया. मला अजून जक्काई बद्दल पण बोलायचं होतं, मी उद्या बोलेन. जक्काई सुद्धा असा एक व्यक्ती होता ना, ही वेंट एक्स्ट्रा माईल. तो काही पावलं एक्स्ट्रा पुढे चालून गेला, कारण त्याला बघायचं होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उद्या आपण जक्काई बद्दल काही गोष्टी पाहूया. प्रेज द लॉर्ड. बट लेट मी एनकरेज यू. रूटीन प्रेयर, तेच सकाळी उठलं आणि मग झोपायच्या आधी आणि जेवणाच्या आधीची प्रार्थना, काही बदल होणार नाही. तुम्हाला देवासोबत जास्त वेळ घालवायचा आहे. हालेलुया. ज्यांनी इतिहास बदललाय, ज्यांच्याशी प्रभू बोललाय, ज्यांना परमेश्वराने त्याच्या पवित्र स्थानात लपवून ठेवलंय ना, त्या सगळ्या लोकांनी देवासोबत ना वेळ घालवलाय. त्यांनी जगाला नाही म्हटलंय, ते स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालले आहेत. हालेलुया. ते स्वतःचा क्रूस घेऊन चाललेत, स्वतःला नाकारलंय आणि त्यांनी देवाला हो म्हटलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे कित्येक असे मेन अँड वुमन ऑफ गॉड आहेत, असे देवाचे सेवक आहेत, देवाच्या सेविका आहेत, त्यांच्याबद्दल टेस्टिमनी इतकी ना, कधी कधी मी म्हणजे नाही का विचार करते की लोकांनी केलं कसं. इतक्या लोकांबद्दल माझ्याकडे नाही का त्यांची साक्ष आहेत, ज्यांनी मोठमोठ्या सेवा केल्या, ज्यांनी परमेश्वराला संतुष्ट केले. पण त्या सगळ्यांनी नाही का सामान्य माणसांपेक्षा जास्त पुढे जाऊन देवासोबत वेळ घालवलाय. काहींनी उपवास प्रार्थनेमध्ये, काहींनी रात्रंदिवस प्रार्थनेमध्ये, काहींनी सगळ्या गोष्टी नाकारल्या आहेत. कशासाठी? देवाची उपस्थिती मिळवण्यासाठी. येस, गॉड इज विथ अस. तो आपल्याला कधी सोडत नाही, पण आपण किती त्याची उपस्थिती घेऊन चालतोय. देर इज अ थिंग विच वी कॉल कॅपॅसिटी. तुमची कुवत किती आहे, तुम्ही ती कुवत वाढवली आहे का? हालेलुया. तुम्हाला माहितीये स्मिथ विगल्सवर्थ हे
असे एक व्यक्ती होते ना की कंटिन्युअसली एव्हरी हाफ एन आवर, प्रत्येक अर्ध्या तासाने ते बायबल वाचायचे. ते म्हणतात माझ्यासाठी बायबल जणू काही नाही का इट्स अ प्राण, व्हॉट ऑक्सिजन, प्राणवायू माझ्यासाठी. अर्धा तास मी एखादं बायबलचं वचन न वाचता राहू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बायबल वाचणार. त्यांच्या बेडवर बायबल, त्यांच्या वॉशरूम मध्ये बायबल, त्यांच्या हॉलमध्ये बायबल, त्यांच्या किचन मध्ये बायबल, त्यांच्या कारमध्ये बायबल, कुठेही जा त्यांच्या घरात असे बायबल असे उघडे ठेवलेले असायचे. जाता येता जरा झालं की परत बायबल घेऊन वाचणार, परत बायबल घेऊन वाचणार, परत बायबल घेऊन वाचणार. ते म्हणाले बायबल न वाचता मी अर्ध्या तासापेक्षा जास्त जिवंत जगू शकत नाही. हालेलुया. या लोकांनी देवाच्या उपस्थितीला, देवाच्या वचनाला ना स्वतःचं जीवन बनवलं आणि म्हणून त्या सामर्थ्यामध्ये ते लोक चालले. कितीतरी मेलेल्या माणसांना त्यांनी जिवंत केलं. कितीतरी अशा त्या काळामध्ये जेव्हा जास्त ट्रीटमेंट नव्हती, जास्त मेडिकल फॅसिलिटी नव्हती, काही रोगांवर औषधं नव्हती, त्यावेळेस अशा काही लोकांना नाही का त्यांनी केवळ त्या अभिषेकाने बरं केलंय की जिथे जे लोक मरायसाठी टेकले त्यांनी फॅमिलीने त्यांच्या फ्युनरलची, त्यांच्या मैतीची तयारी केली. त्यावेळेस सुद्धा त्यांनी जाऊन देवाचं वचन असं सांगतंय म्हणून लढून 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 नाही का मध्यस्थी करून त्या व्यक्तीच्या जीवनात त्यांनी देवाचं सामर्थ्य प्रगट केलंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असंच कोणी देवाच्या सामर्थ्यामध्ये चालत नाही. तुम्हाला देवाचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक, देवाच्या महान गोष्टी तुमच्या जीवनात काम करताना पाहिजेत. ही रुटीन प्रेयर नाही का सोडा आणि देवासोबत वेळ घालवा. बसा त्याच्या उपस्थितीमध्ये, बसा त्याच्या जवळ आणि देवाला सांगा यू नीड टू सॅक्रिफाईस. पण आपण ना आता देवाला प्राणी आणि रक्त यांचं अर्पण करत नाही. आपण देवाला स्वतः अर्पण होतो. आपण त्या वेदीवर स्वतः अर्पण होतो. स्वतःला त्या वेदीवर चढवा. स्वतःच्या मुखाचं नाही का स्तुतीचा यज्ञ देवाला अर्पण करा. देवाच्या सानिध्यात बसा. मी तुम्हाला सांगते, शिमोन साधारण व्यक्ती होता जो यरुशलेमेत होता, पण बायबल त्याच्याविषयी सांगतं तो नीतिमान होता, भक्तिमान होता, तो यरुशलेमेच्या सांत्वनाची वाट पाहत होता, त्याच्यावर पवित्र आत्मा होता. हे त्याच्या जीवनामुळे, देवासोबत जो त्याने करार केला होता, जे समर्पण केलं होतं त्याच्यामुळे शक्य झालं. हन्ना जी होती तिला का देव सांगेल की हा तारणार आहे किंवा ती का सुवातिक बनेल. तिने ह्या जगाच्या शहाणपणाला नाकारलं. तिने ह्या जगाच्या नाही का बुद्धीला नाकारला आणि देवाच्या सानिध्यात स्वतःला अर्पण केलं. रात्रंदिवस तिने स्वतःच्या तरुणपणाकडे, स्वतःच्या जीवनाकडे, आता काय करायचं, दुसरं लग्न करू का, कुठे जाऊ का, काय करू, या गोष्टींकडे पाहिलं नाही. तिने स्वतःकडे पाहिलं नाही. तिने त्या जन्म देणाऱ्या त्या परमेश्वराकडे पाहिलं, ज्या परमेश्वराने या पृथ्वीवर तिला पाठवलं होतं. त्याच्या सेवेमध्ये तिने वेळ घालवला आणि एक संदेशट्री बनली, एक प्रोफेटेस बनली ती. हालेलुया. पवित्र आत्म्याने परिपूर्ण अशी ती बनली. आणि 84व्या वर्षी सुद्धा at the age of 84 she was not silent, she did not stop, she continued her ministry, she started evangelizing, she started telling people about the Messiah. Hallelujah, praise the Lord. मी प्रार्थना करते कुठल्याच या जगातल्या गोष्टी तुम्हाला थांबवू नये. कुठला त्रास, कुठलं दुखणं, कुठली कमजोरी, कुठला रिपोर्ट, कुठला अपयश, कुठलं कर्ज, कुठला प्रभाव, कुठली दुरात्मे, कुठली करणी, कुठले जादूटोणा किंवा कुठली समस्या तुम्हाला तुमच्या डेस्टिनीमध्ये, तुमच्या नियतीमध्ये चालण्यापासून अडवू नये. कुठलीच गोष्ट तुम्हाला कमजोर पाडू नये. कुठलीच गोष्ट तुमच्यामध्ये आणि ख्रिस्तामध्ये एक निमित्त, एक कारण बनून उभी राहू नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेमध्ये वेळ घालवाल ना तुम्ही जास्तीत जास्त देवासारखे बनाल. देवाच्या सानिध्यामध्ये जितका वेळ जास्त घालवाल तितकं जास्त तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीने भरले जाल. हालेलुया. तुम्हाला माहितीये एखादी व्यक्ती, हालेलुया, जर तुम्ही नाही का लाईक लोक खूप परफ्यूम स्प्रे वगैरे मारतात, तो स्प्रे ज्या वेळेस ना आपल्या बॉडीवर, आपल्या अंगावर पडतो ना तर त्याचा सुगंध, मंद सुगंध कंटिन्युअस दरवळत राहतो. मोगऱ्याची फुलं एका ठिकाणी ठेवा, तो सुगंध दरवळत राहतो. जसं जितका जास्त वेळ तुम्ही जिथे घालवताय ना तो सुगंध, देवाचा सुगंध, देवाची उपस्थिती तुमच्यापासून नाही का दरवळत राहते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये ज्या वेळेस मग तुम्ही अशा लोकांना कुठेही भेटता, जाता ना, त्या लोकांवर जो अभिषेक आहे ना तो तुमच्यावर येत असतो. त्यांच्यातला अभिषेक, आज तुम्ही काय मिळवलंय की तुमच्यातला अभिषेक लोकांना स्पर्श करेल. किती तुम्ही रिसीव्ह केलंय की दुसऱ्यांना त्यातून मिळेल. तुम्हाला माहिती आज मगाशी मी वाचलं होतं ना, गणना 12 मध्ये वाचा. परमेश्वर मोशेला म्हणतो इस्रायलाचे नाही का 70 वडील जण निवड आणि तुझ्यातला जो पवित्र आत्मा आहे ना त्यातला काढून मी त्यांना देईल आणि मग ते संदेश देतील.
येतील. ज्या वेळेस मोशे त्यांच्यावर हात ठेवतो, मोशेतला पवित्र आत्मा, मोशेचा अभिषेक त्यांच्यावर जितकं मोशेने मिळवले त्याच्यातल्या गोष्टी त्या 70 जणांवर उतरतात आणि 70 लोक संदेश देऊ लागतात जसा मोशे द्यायचा. हालेलुया. सो जितकं जास्त तुम्ही देवाच्या उपस्थितीने भरलेले असणार ना, तितकं जास्त हालेलुया लोकांवर तो प्रभाव येणार, तितकं जास्त तुमच्या कुटुंबामध्ये त्या गोष्टी दिसणार. सो सोक एखादा स्पंज जसं पाण्यामध्ये पडल्यावर किंवा कापूस पाण्यामध्ये पडल्यावर जसं नाही का पाणी शोषून घेतो ना, तसं देवाच्या उपस्थितीला तुम्ही शोषून घ्या. प्रेज द लॉर्ड.